नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर चटपटीत खाण्यासाठी आपण आज काहीतरी नवीन बनवूया. तर इथं मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जास्त साहित्य पण नाही, थोड्याशा साहित्यात जे आपल्या घरात आहे त्यातल्या त्यातच आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. 1 चमच्याभर तीळ घेतलेलं आहे, थोडीशी जिरी, थोडीशी लाल चटणी घेतलेली आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. तर तांदूळ ज्या वाटीनं घेतले त्याच वाटीनं आपल्याला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्या म्हणजे समप्रमाणात तशीच वाटी त्या वाटीने 1-1.5 वाटी मी पाणी ओतून घेणार आहे. तर गॅसवर कढई ठेवली आहे. तर 1-1.5 वाटी पाणी मी ओतून घेते. तर जे आपण पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी 1 चमच्याभर तीळ टाकून घेतलेलं आहे. 1 चमच्याभर जिरी घेतली, 1 चमच्याभर लाल चटणी आहे. चवीनुसार आपल्याला वापरायचं इथं मीठ आणि ह्यातच थोडंसं मी तेल ओतून घेते. तर तेल ओतून घेतलंय, मीठ. आता ह्या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा पाण्याला छान अशी उकळी आली आणि लहान मुलांना बाहेरून खायला आणून देण्यापेक्षा असं घरीच काहीतरी बनवलेलं चांगलं पण लागतंय आणि तेल पण चांगलं असतं आणि टिकतंय पण. तर आता ही 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी सगळं ह्यात टाकून घेतलंय. आता त्याला छान असं मिक्स करून घेते. तर बघा ही तांदूळ मी स्वच्छ धुवून गिरणीतून दळून आणलेलं आहे. तर आता ही 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. ही पाणी बरोबर होत आहे. मी आता गॅस बंद केलाय, फक्त उकळत्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे. हे आता छान असं सगळं मिक्स करून घेते अगोदर. तर बघा छान असं सगळं पीठ मी मिक्स केलंय. ह्याला एक 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे. थोडंसं थंड पण होते आणि वाफलतंय पण. तर 5 मिनिटं मी झाकून ठेवलेलं. तर आता काढून घेते मी ह्या पिठाला. तर इथं काटवट घेतली, काटवटीमध्ये थंड होण्यासाठी पीठ सगळं मी काढून घेते. तर बघा मी काटवटीत ओतून घेतल्यानंतर थंड झालेलं आहे. ह्याला मी आता मळून घेते छान असं. पाणी लागलं तर ओतणार आहे थोडंसं. तर उगं थोडंसं पाणी ओतून मी पीठ तिंबून घेतलेलं आहे. तर आता मी ह्याला लाटायला घेते. गॅसवर तेल पण ठेवलंय, तेल पण छान तापते तोपर्यंत. तर ह्याला थोडंसं तेल लावून घेते आणि एक गोळा ह्याचा कट करून घेते. म्हणजे 4 गोळे करून ठेवते मी. त्याला थोडंसं तेल लावून लाटायला घेते. त्याला थोड्या चिरण्या पडते, त्या पडू द्या, काही नाही होत. तर बघा ही तांदळाचं पीठ आहे, ह्यात बेसन नाही किंवा चिकटपणा येण्यासाठी गव्हाचं पीठ नाही. त्याच्यामुळे थोड्याशा चिरा पडते तर पडू द्या, काही हरकत नाही. तसंच आपल्याला लाटायचंय. बघा अशा पद्धतीने मी लाटून घेतलंय. हे चिरा पडलेलं थोडंसं साईडचं काढून घेते पीठ. आपल्याला कशा आकारात कट करायचं त्या आकारात कट करू शकता. तर बघा हे साईडचं मी असं काढून घेतलेलं आहे, म्हणजे चौकोनी आकार छान असा देता येतो त्याच्यासाठी. तर ही फुगून म्हणून बघा मी ह्याला असं जरा चमच्याने येजं पाडून घेते, म्हणजे फुगलं पण जात नाही. तिथल्या तिथं आपल्याला खुसखुशीत आणि असं कडकपणा पण थोडासा आला पाहिजे. तर आता तेल पण छान असं तापलेलं आहे. आपण एक 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 बघा किती छान झाले बघा. त्याला मी आता तळाला टाकते. तर आता एक 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 सोडून घेते मी यात. जेवढं तेल आहे तेलात जेवढं बसते तेवढं सोडून घ्यायचंय. तर बघा छान असं तळून झालेलं आहे. मी ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेते.
तर आता अशाच प्रकारे सगळं तळून घेते. तर चहा सोबत किंवा लहान मुलांना खाण्यासोबत 4-8 दिवस टिकणार असा हा पदार्थ आहे. खुसखुशीत आणि मस्तपैकी झालेला आहे. तर बघा एकदम छान असं झालेलं आहे हे. तर छान असं मस्तपैकी मी स्नॅक्स बनवून घेतलाय. तर ह्याचा आवाज बघायचा आहे का तुम्हाला? किती छान झाले बघा. तर बघा ही एक तुम्हाला तोडूनही दाखवते. किती छान असं झालेलं आहे. तर लहान मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांनाच मधल्या टायमिंगमध्ये सकाळी जेवण केलं, मधल्या टायमिंगमध्ये काहीतरी खाऊ वाटतंय. तर त्यासाठी असा स्नॅक्स करून ठेवा किंवा चहा सोबतही पण खायला छान आहे. तर तुम्ही कधी केलं नसेल तर करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.